नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 6 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारतीय हॉकी फेडरेशन म्हणजेच IHF याची स्थापना कधी झालेली आहे? वंदे भारत शयनयान रेल्वे देखभाल दुरुस्तीचे केंद्र कुठे उभारण्यात येणार आहे? एका जनरेशनसाठी कोणत्या देशाने सिगारेट बंदी केलेली आहे? रेडिओ तरंग हा उपक्रम कुठे सुरू करण्यात आलेला आहे? आणि झोहरान ममदानी या अमेरिकेतील कोणत्या शहराचे महापौर झालेले आहेत? या संपूर्ण अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. भारतात प्रोजेक्ट चित्ता अधिकृतपणे कधी सुरू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 17 सप्टेंबर 2022. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत अजून एका देशातून नवीन देशातून आपण चित्ता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये आपण मागवणार आहोत. त्यामुळे अतिशय चर्चेतील अशी ही न्यूज आहे. त्यामुळे प्रोजेक्ट चित्ताबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती असणं आवश्यक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही पुन्हा एकदा तो पाहू शकता. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. 6 नोव्हेंबर 1761 मराठी शाहीतील प्रसिद्ध राजकारणी म्हणजेच मराठा साम्राज्यातील चौथी छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांचं आजच्या दिवशी दुःखद निधन झालेलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा आज त्यांची पुण्यतिथी आहे. महाराणी ताराबाई भोसले. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न पहिला. भारतीय हॉकी फेडरेशन म्हणजेच IHF याची स्थापना कधी झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1928, पर्याय क्रमांक 2 1925, पर्याय क्रमांक 3 1930 आणि पर्याय क्रमांक 4 1947. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1925. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आता भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. भारतीय हॉकीचा हा शताब्दी सोहळा असणार आहे. दिनांक 7 नोव्हेंबर पासून हा सोहळा सुरू होणार आहे. याचे ठिकाण आहे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी. 7 नोव्हेंबर 1925 या दिवशी भारतीय हॉकी फेडरेशन म्हणजेच इंडियन हॉकी फेडरेशन याची स्थापना करण्यात आलेली होती. देशातील ही पहिली प्रशासकीय संस्था होती. आणि 1925 ते 2025 अशी 100 वर्ष भारतीय हॉकीला झालेली आहेत. 1928 ते 1956 भारताने जागतिक हॉकीवर वर्चस्व गाजवलेले होते. सलग 6 ऑलिम्पिक सुवर्णपदके भारताने त्या काळामध्ये जिंकलेली होती. त्यामुळे भारताचा हॉकीमधील दबदबा त्या काळी अतिशय प्रचंड होता. आणि आता देखील भारताचे हॉकी संघ म्हणजे पुरुष असेल किंवा महिला असेल दोन्हीही हॉकीचे संघ अतिशय चांगली कामगिरी देखील करताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय हॉकी यावर आपल्याला प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे आपल्याला प्रश्नामध्ये व्यवस्थित टॅकल करण्यासाठी ही संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे आणि आपण ती आता पाहिलेली आहे. प्रश्न दुसरा. वंदे भारत शयनयान रेल्वे देखभाल दुरुस्तीचे केंद्र कुठे उभारले जात आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लातूर, पर्याय क्रमांक 2 आनंद विहार, पर्याय क्रमांक 3 जोधपूर आणि पर्याय क्रमांक 4 ब्रिजवासन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोधपूर. तर नुकतेच वंदे भारतच्या व्यवस्थापनात आता भारताची भरारी झालेली आहे. भारताची वंदे भारत शयनयान रेल्वे पुढील वर्षी जून 2026 पासून धावू लागणार असून तिच्या देखभाल दुरुस्तीचे अत्याधुनिक केंद्र आता जोधपूरमध्ये उभारले जाणार आहे. देशातील ही सर्वात मोठी आणि आधुनिक कार्यशाळा असणार आहे. तब्बल 600 फूट लांब आणि एकाच वेळी 3 आणि दिवसाला 9 रेल्वे गाड्यांची दुरुस्ती करण्याची क्षमता यामध्ये असणार आहे. रेल्वेची अंतर्गत छतावरील आणि तळभागातील दुरुस्ती करण्यासाठी अत्याधुनिक उचल यंत्रणा, रोबोट आणि सिम्युलेटर तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 350 कोटी रुपयांचा असून ज्यातील पहिला टप्पा 167 कोटींनी सुरू होणार आहे. भारतीय रेल्वे आणि रशियातील कायनेट या कंपनीच्या सहकार्याने याची उभारणी सुरू होणार आहे. लातूरमध्ये ऑलरेडी वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होत असते, हे आपल्याला माहितीच असेल. जोधपूरमध्ये याची आता देखभाल होणार आहे. भारताच्या तांत्रिक स्वावलंबनाचा हा नवा टप्पा मानला जात आहे. भविष्यामध्ये आणखी 4 ठिकाणी अशा कार्यशाळा उभारण्यात येणार आहेत. त्यातील दिल्लीतील ब्रिजवासन हे ठिकाण आहे. बेंगलोरमधील थानीसेंद्र हेही एक ठिकाण आहे. दिल्लीतील अजून एक ठिकाण म्हणजे आनंद विहार आणि मुंबईतील वाडी बंदर अशी 4 ठिकाणे भविष्यामध्ये सुरू होणार आहेत, असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा वंदे भारतच्या व्यवस्थापनातील आधुनिक कार्यशाळा ही जोधपूर या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ऑलरेडी वंदे भारतच्या डब्यांचं जे काही प्रोडक्शन आहे, हे लातूर या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 3. 2007 नंतर जन्मलेल्या नागरिकांसाठी सिगारेटवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भूतान, पर्याय क्रमांक 2 सिंगापूर, पर्याय क्रमांक 3
डेन्मार्क आणि पर्याय क्रमांक 4 मालदीव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मालदीव. तर मालदीवने एक ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. मालदीवने एका जनरेशनसाठीच पूर्ण सिगारेट बंदी केलेली आहे. मालदीवचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. 2007 नंतर जन्मलेल्यांसाठी सिगारेटवर कायमची बंदी असणार आहे. आरोग्यदायी भविष्यासाठी मालदीवने हा क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेले कोणतेही नागरिक आता आयुष्यभर सिगारेट खरेदी, वापर किंवा विक्री करू शकणार नाहीत. या कायद्याचा उद्देश तरुण पिढीला निकोटीनच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि स्मोक फ्री जनरेशन घडवणे हे आहे. या निर्णयामुळे मालदीव जगातील पहिला देश ठरला आहे ज्याने पुढील पिढीसाठी सिगारेट पूर्णतः बंद केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे आणि सोशल या घटकामध्ये आपल्याला वन लाइनर म्हणून क्वेशन विचारला जाऊ शकतो, की कोणत्या देशाने अतिशय क्रांतिकारी असा निर्णय घेतला आहे, की 2007 नंतर जन्मलेल्या सर्वांसाठी हा सिगारेटची बंदी असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. एक लक्षात ठेवा, याआधी न्यूझीलंडमध्ये देखील अशाच प्रकारचा कायदा आणला गेलेला होता. मात्र तो 2023 मध्ये रद्द करण्यात आलेला होता आणि मालदीव या देशाचं चलन आहे रुफिया. तर आपल्याला कोणत्याही अँगलने प्रश्न विचारला, तर हे आपल्याला टॅकल करता यायला हवे. प्रश्न क्रमांक 4. रेडिओ तरंग हा उपक्रम कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 येरवडा महिला कारागृह, पर्याय क्रमांक 2 ठाणे कारागृह, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर कारागृह आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक कारागृह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 येरवडा महिला कारागृह. तर येरवडा कारागृहामध्ये महिला कैद्यांसाठी आता रेडिओ तरंग हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. महिला कैद्यांच्या आयुष्यात आनंद, उमेद आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी येरवडा महिला कारागृहात रेडिओ तरंग हा विशेष कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे? तर कारागृहातील महिलांना बाह्य जगाशी जोडणे, मानसिक स्वास्थ्य वाढवणे आणि पुनर्वसनासाठी प्रेरणा देणे. या कार्यक्रमाअंतर्गत नामवंत वक्त्यांची प्रेरणादायी भाषणे, योगविषयक मार्गदर्शन, भक्तिगीते व मनोरंजनात्मक गीते, कायदेविषयक व शैक्षणिक माहिती ही देखील दिली जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन इंडिया विजन फाउंडेशनच्या अध्यक्ष किरण बेदी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला इंडिया विजन फाउंडेशनचे विशेष सहकार्य देखील मिळालेले आहे. कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ व पल्लवी कदम यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम साकारण्यात आलेला आहे. सध्या येरवडा महिला कारागृहामध्ये सुमारे 300 महिला कैदी असून त्यापैकी अनेकांनी रेडिओ तरंगमुळे आनंद आणि आत्मविश्वासाची नवी किरणे अनुभवलेली आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, रेडिओ तरंग हे येरवडा कारागृहामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. आपल्याला कोणत्याही अँगलने प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की कोणत्या कारागृहामध्ये? तर येरवडा कारागृहामध्ये. आणि कोणता रेडिओ? तर रेडिओ तरंग. असं हे दोन्हीही शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 5. जोहरान ममदानी हे अमेरिकेतील कोणत्या शहराचे महापौर झालेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लॉस एंजेलिस, पर्याय क्रमांक 2 शिकागो आणि पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क आणि पर्याय क्रमांक 4 सॅन फ्रान्सिस्को. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क. तर जोहरान ममदानी हे सध्या अतिशय चर्चेमध्ये असलेलं नाव आहे आणि ते अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहराचे आता महापौर झालेले आहेत. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ममदानीने 50% पेक्षा जास्त मते मिळालेली असून ते न्यूयॉर्कच्या इतिहासातील 100 वर्षातील सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर ठरलेले आहेत. लक्षात ठेवा, हे नाव आपल्याला सध्या चर्चेमध्ये आहे आणि आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये विचारलं देखील जाऊ शकतं. कोणत्या पक्षाचे आहेत? तर डेमोक्रॅटिक पक्षाचे हे उमेदवार आहेत आणि हे निवडून देखील आलेले आहेत. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प जे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, यांच्या पक्षाचं नाव आहे रिपब्लिकन पार्टी आणि त्यांचे जे विरोधी पक्ष आहे, तो आहे डेमोक्रॅटिक पक्ष. या डेमोक्रॅटिक पक्षाचे हे न्यूयॉर्कचे आता महापौर झालेले आहेत. सध्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एक संतापाची अशी लाट पसरलेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून आता इथे जे महापौर पदाचे जे निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये या डेमोक्रॅटिक पक्षाचा अतिशय जोरदार असा अ, अ, विजय झालेला आहे आणि रिपब्लिकन पार्टीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अतिशय महागार झालेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे आणि विशेष बाब म्हणजे जोरान ममदानी हे इंडियन ओरिजिनचे असल्यामुळे अ, अ, आपल्या इंडियाबद्दल त्यांना अतिशय चांगली अशी माहिती आहे. ऑलरेडी त्यांचे पॅरेंट इंडियन असल्यामुळे त्यांची बरीचशी त्यांच्यावर
आपल्या इंडियन पॉलिटिक्सचा देखील प्रभाव आहे. म्हणजे जवाहरलाल नेहरू यांचा त्यांच्यावर अतिशय चांगला प्रभाव आहे आणि विशेष बाब म्हणजे सध्याचे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते खूप मोठे आलोचक आहेत. म्हणजे ते त्यांना नेहमीच अशी क्रिटिसाइज करत आलेले आहेत आणि आपल्याला ही माहिती आगामी काळामध्ये अतिशय चर्चेमध्ये राहणार आहे. त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी होत्या. तर याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. मालदीवने कोणत्या वर्षानंतर जन्मलेल्या नागरिकांसाठी सिगारेटवर बंदी घातलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 2000, पर्याय क्रमांक 2 2007, पर्याय क्रमांक 3 2012 आणि पर्याय क्रमांक 4 2010. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.